नमस्कार, मी नागेश सुभाष शेजाळे, शिवशाहू विकास आघाडीचा प्रभाग क्रमांक 13 चा उमेदवार। या प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून आणि नागेश शेजाळे युवा फाउंडेशनच्या माध्यमातून या भागामध्ये प्रचंड असं काम आम्ही केलंय। संजय गांधी निराधार योजना असू दे, श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना असू दे, अंध, अपंग, मतिमंद, मूकबधिर, कर्णबधिर, HIV, कुष्ठरोग ह्या लोकांना प्रचंड प्रमाणात शासनाची पेन्शन आम्ही मिळवून दिलेली आहे। तसंच लाडकी बहीण, जे शासनाची लाडकी बहीण म्हणून जी योजना होती, त्या योजनेचे ह्या आमच्या कार्यालयामध्ये 3000 लाडक्या बहिणीचे फॉर्म आम्ही हे भरून त्या लाडक्या बहिणीला न्याय द्यायचं काम आम्ही हा नागेश शेजाळे युवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। तसंच या ठिकाणी शिवशाहू आघाडीची उमेदवारी मिळत असताना एक चांगला कार्यकर्ता म्हणून या भागातल्या लोकांनी तशी मागणी केल्यानंतर नागेशच आमचा उमेदवार आहे, नागेशच आमचं काम करू शकतोय, अशा पद्धतीचे वल्गना करून ही उमेदवारी इथल्या जनतेने मला मिळवून दिलेली आहे। ह्या जनतेच्या विश्वासावर आम्ही लाईट, पाणी, गटर स्वखर्चातून काही ठिकाणी 8 ते 10 बोर, कुंपनलिका असं प्रचंड मोठं ह्या भागामध्ये आम्ही काम केलेलं आहे। ह्या भागातली जनता ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत, हेल्थ कार्ड ह्या सुद्धा आपण शासनाच्या काही योजना असतील ह्याही आपण त्यांना मिळवून दिलेल्या आहेत। तसंच परवाच्या काळात ई-KYC करायची होती लाडक्या बहिणीची, ती ई-KYC आपण पूर्ण केलेली आहे। रेशन संदर्भात काही लोकांना धान्य मिळत नसतील, नवीन रेशन कार्ड काढायचं असेल, कुणाला नाव कमी जास्त करायचं असेल, ते सगळेचे सगळे 1 रुपये न घेता आपण ह्या सगळी कामं लोकांची करून दिलेली आहेत। बांधकाम कामगारचे माझ्या भागामध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये मी नाही म्हणले तर 250 ते 300 फॉर्म मोफत भरून दिलेले आहेत। तसंच येणाऱ्या शासनाच्या सर्व योजना, मुलांच्यासाठी आपल्याकडे एक चांगलं नियोजन, युवकांसाठी एक चांगलं नियोजन, मला वाटतं जून महिन्यामध्ये जेव्हा पावसाळा शहरामध्ये घेऊन एक युवकांच्या मध्ये चांगलं रक्ताचा तुटवडा त्या काळामध्ये असतोय, तर युवकांच्या माध्यमातून ते समाजाला चांगला मेसेज जावा म्हणून आपण एक, मला वाटतं 8 ते 700 ते 800 युवक आपल्याला रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन रक्तदानाचं आम्ही संकलन करतोय। तसंच जून महिन्यामध्ये शाळा जेव्हा चालू होते, त्या शाळेच्या माध्यमातून मुलांना नागेश शेजाळे फाउंडेशन ह्याच्या माध्यमातून आपण 1000 विद्यार्थ्यांना वया वाटपाचा आपला जो संकल्प आहे तो दरवर्षी कायमस्वरूपी माझा चालू असतोय। कोरोनाच्या काळामध्ये ह्या भागाच्या फवारण्या असतील, ह्या भागातल्या काही समस्या असतील, त्या पूर्णपणे आपण सातत्याने ह्या भागामध्ये जर तुम्ही सर्वे केला, बघितला, तर आपण त्या सगळ्या लोकांना क्वारंटाईन करण्यापासून, लोकांना बेड मिळवून देण्यापासून, लोकांना ऑक्सिजनचे बेड मिळवून देण्यापासून ते सगळे काम आपण ह्या माझ्या माध्यमातून, नागेश शेजाळेच्या माध्यमातून केलेले आहेत। तसेच प्रभाग क्रमांक 13 मध्ये नवीनचा जो 26चा भाग आहे आणि 27चा भाग आहे, त्या भागातून प्रचंड असा अभ्यासू व्यक्तिमत्व असणारा अमरजित जाधव, हे अमरजित राजाराम जाधव, हे प्रचंड असा हुशार, अनुभवी, एक लोकांच्या सेवेत सातत्याने असणारा नगरसेवक म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही, ते आमचे पॅनेल प्रमुख आहेत। आणि त्याचं प्रचंड असं काम, जे मला वाटतंय सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं काम एकदम अग्रेसिव्ह आहे, काम त्यांचं चांगलं आहे। आणि माझ्याबरोबर रवी गोंदकर यांच्या वहिनी अश्विनी गोंदकर, तसंच अखिल खानापुरे यांचे मिसेस मुस्कान खानापुरे, असं रवी गोंदकरांचं काम तर तुम्हाला माहित आहे, मनसेचे शहराध्यक्ष होते, त्यांनी परवा मनसेच्या माध्यमातून विधानसभा लढवली। तसं अखिल खानापुरे यांच्या घरात सुद्धा राजकीय वारसा आहे, त्यांचंही लाईट, पाणी, गटर असं त्यांच्याही भागामध्ये प्रचंड असं काम आहे। असं प्रचंड काम असणाऱ्या सर्वसामान्य घरातल्या माणसांना ह्या शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी दिली आणि उमेदवारी देऊन 100% इथली जनता, मला वाटतंय 2000 पेक्षा जास्त लीडनं 4.5 उमेदवार निवडून येतील असं मला या ठिकाणी वाटतंय। कारण ह्या जनतेने ही इलेक्शन जनतेने हातात घेतल्या, सर्वसामान्य लोकांनी हातात घेतल्या। मला वाटतं आमच्या खर्च करणारा कुठल्याही पद्धतीचा खर्च किंवा उमेदवार आम्हाला अजून चहा द्या एवढं सुद्धा आमच्याकडे कोणी काही मागणी केली नाही। आणि एवढं चांगलं सुशिक्षित मतदान आमच्या भागामध्ये आहे। प्रभाग क्रमांक 13 मधली जनता आम्हाला निवडून देतील। आम्हाला नक्की त्यांना त्यांना सांगणं आहे, माझं एक आव्हान आहे की प्रभाग क्रमांक 13 मधल्या जर लोकांनी जनतेने आम्हाला निवडून दिलं तर आम्ही लाईट, पाणी, गटर, रस्ते हे सोडून आणि त्यांच्या काही समस्या असतील त्या आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगून आम्ही थांबतो।